हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा आरक्षण विधेयकावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची एकमताने मोहर। शिक्षण आणि नोकरीमध्ये 10% आरक्षण मिळणार। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील तरतुदीनुसार आरक्षणाचा मार्ग मोकळा। आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल का? जरांगे यांना शंका, तर आता चिंतेची गरज नाही। सरकारनं सर्व त्रुटी दूर केल्या, मराठा आरक्षण टिकेल याची खात्री बाळगा। मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेवर अद्याप अंमलबजावणी का नाही? ओबीसीतूनच हक्काचं आरक्षण हवं। जरांगे मागणीवर ठाम। आज पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार, तर आम्ही फसवणूक करणार नाही। जरांगेंनी संयम राखावा, शिंदेंचं आवाहन। आरक्षण टिकेल अशी आशा, मात्र सरकारवर विश्वास ठेवणं कठीण। उद्धव ठाकरेंची टीका, तर उद्धव ठाकरेंचा देखील आमच्यावर विश्वास। मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये सवलती फक्त शिंदेंच्या नेतृत्वातलं सरकारच देणार, हे ठाकरेंना देखील माहिती। फडणवीसांचा टोला। उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामतीमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता। पुतण्या योगेंद्र पवार आजोबा शरद पवारांसोबत जाण्याचे संकेत। योगेंद्र पवार हे दादांचे सख्खे बंधू श्रीनिवास यांचे चिरंजीव। भ्रष्टाचारांच्या एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा। शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल, तर सत्तेचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा संदेश देशभरात दिला जातोय, पवारांची टीका। विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात राष्ट्रवादी हायकोर्टात। शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र न करण्याच्या निर्णयाला अजित पवार गटाचं आव्हान। मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होण्याची शक्यता। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज मुंबईच्या दौऱ्यावर। अंधेरीमध्ये संध्याकाळी कार्यकर्ता संमेलनाला उपस्थित राहणार। महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या 48 पैकी 39 जागांवर एकमत। कोल्हापूरच्या जागेबाबत चर्चा करू। शाहू महाराज उमेदवार असल्यास आनंदच, शरद पवारांची प्रतिक्रिया। सुप्रीम कोर्टाकडून चंदीगड भाजपला मोठा झटका। मत अवैध ठरवल्याच्या निवडणूक अधिकाऱ्याच्या कबुलीनंतर चंदीगड महानगरपालिकेमध्ये आपचा महापौर विजय घोषित। विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई बाबा बनले। 15 फेब्रुवारीला विराट अनुष्काला पुत्ररत्न, मुलाचं नाव अकाय। विरुष्काची सोशल मीडियावर पोस्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।